हिला अगोदरच उशीर झाला आणि तू काय करतेस हे? मॅडम, मला ना तुम्हाला खूप महत्वाचं काहीतरी सांगायचंय. काय सांगायचंय? एक तर इतकी तयारी बाकी आहे अजून. नाही नाही मॅम, पण आधी तुम्ही प्रॉमिस करा की तुम्ही कोणाला सांगणार नाही. हिला काय बालिशपणा चाललाय तुझा? ठीक आहे, प्रॉमिस, बोल लवकर. मॅम, आधी मला सांगा, आपण हा इव्हेंट संपून घरी कधी जायला निघणार? हिला एजेंटच्या कार्यक्रमात आपल्याला डान्स परफॉर्म करायची संधी मिळतेय आणि तू डान्सवर फोकस करायच्या ऐवजी घरी कधी जाणार आहे? काय चाललंय तुझं यार? इथे ना डान्सर्स मरतात अशा इव्हेंट्स मध्ये परफॉर्म करायला. काय एवढं सोनं लागले ते एजींना? त्यांच्यासमोर डान्स तर काय, मला तर त्यांचं तोंडही बघायचं नाही. म्हणजे मॅम, माझा त्यांच्याशी साखरपुडा झाला होता, पण मला त्यांच्याशी अजिबात लग्न करायचं नव्हतं म्हणून मी तो मोडला. मला ते अजिबात आवडत नाही तो. हो मॅम, हसताय काय? अगं, तू काय बोलतेस तुझं तुला तरी कळतंय का? तू कुठे, एजे कुठे, आणि तू साखरपुडा मोडलास? हसताय काय? मी खरं बोलते. हा, मी आणि एजी किती वेगवेगळे आहोत. ते परफेक्ट, मी धडपडी, ते रागीट, मी हसरी. कसं काय जमलं असतं आमचं? लग्नानंतरचा ना प्रत्येक दिवस मला जेलमध्ये गेल्यासारखं वाटलं असतं. मी त्यांच्या पण डोक्याला किती ताप झाला असता. मी सारख्या चुका करत असते. तुमच्याबरोबर लग्न केल्यावर ना आम्हाला दोघांनाही असं नरकात गेल्यासारखं वाटलं असतं. लाईफ टाइम ऑफ पनिशमेंट. आता तुम्हीच सांगा, मी ज्यांचा इतका अपमान केला, ज्यांच्या बरोबर लग्न मोडलं, त्यांच्याच हळदीत असा डान्स परफॉर्मन्स करते, हे विचित्र वाटत नाहीये का? म्हणून मला हा डान्स पटकन संपून घरी जायचं. अगं, संपवायला पहिले सुरू तर कर. त्या सरस्वती मॅम ना दोघींना शोधत असतील, जीव घेतील दोघींचा. चल लवकर. ह्यांचं लग्न मोडल्यावर ह्यांचं नुकसान होईल असं वाटलं होतं, पण साला इथे तर चित्र वेगळंच आहे. हे दोघं जर एकत्र आल्यावर ह्यांचं वाटोळा होणार असेल तर मग एजेंटचं लग्न लीलाशीच व्हायला हवं, आणि ते होणार. मी एजेंटचं लग्न लीलाशी लावणार आणि त्यांचं वाटोळा करणार. आय एम सॉरी. मी तुझ्यावर त्या दिवशी ओरडलो आणि आय शुड हॅव डन दॅट. आय अंडरस्टँड, आपण खूप कमी वेळा भेटलोय आणि तेवढ्यात मी तुला कम्प्लिटली ओळखणं हे पॉसिबल नाहीये. आय एम रिअली सॉरी. अंकल इतके समजूतदार कधीपासून झाले? ते चक्क मला सॉरी म्हणतात. बरे आहेत ना ते? आय एम सॉरी. मी सॉरी म्हणून सुद्धा तू माझ्याकडे अजूनही पाठ करून उभी आहेस. खरं तर अंकल माझ्यावर खूप वेळा ओरडले, त्यामुळे तसं तर त्यांनी मला खूप वेळा सॉरी म्हणायला हवं. पण ठीक आहे, निदान एकदा तरी सॉरी म्हणतात ना लीला. आता मी पण मोठेपणा दाखवून इट्स ओके म्हणून टाकायला हवं. कम ऑन लीला. श्वेता, तुला जेव्हा ठीक वाटेल तेव्हा बोल माझ्याशी. आज आपल्या हळदीची सेरेमनी आहे. आईने हे शकुनाचं वस्त्र मला दिलंय तुला द्यायला. आई म्हणाली की या ठशांप्रमाणे नवरा आणि नवरी एकत्र आयुष्यभर राहू शकतात. ह्याच्यावर माझा विश्वास नाहीये, पण आईचा विश्वास आहे आणि त्याला आपल्याला रिस्पेक्ट द्यावा लागेल. आणि तुझ्याही काही अपेक्षा असतील या लग्नात तर प्लीज हे वस्त्र तुझ्याजवळ ठेव. माणसाकडनं चूक होते, पण माणूस त्या चुकीतनं काही शिकला नाही तर ती त्याची सर्वात मोठी चूक होते. आय एम सॉरी अगेन. हे बघ, मला माझी चूक समजली आहे आणि मी आता तुझी माफीही मागितली आहे, तर प्लीज अगेन